एकच रंग ते घालतात ते तसं करणार आहे. Ro, did you like it? Of course, sir. I loved it. Thank you. I love you. I love you too. And now, बाबा. बाबा, तुमच्यासाठी आणलेत मी हे 2 शॉर्ट्स. तो? Yes. Okay, so this is of my choice. Oh my God! Look at you, अगं पण मी हे असलं कधी घातलं नाही आधी. बाबा. यामध्ये तुम्ही एकदम डॅपर दिसणार आहात. डॅपर डॅपर. डॅपर डॅपर. डॅपर बाबा. यो यो. बाबा. येस. आणि जरी तुम्हाला हा अनकम्फर्टेबल वाटला, वी हॅव अन अनदर ऑप्शन विच इज. अरे वा छान आहे. हा रंग माझ्याकडे नव्हता बरं का. कसं काय मागच्या वर्षी नाही का मी तुम्हाला सेम रंगाचा घेतला होता. तो धुतल्यानंतर त्याचा रंग गेला आणि वेगळा झाला तो रंग. छान आहे. थँक्यू. You are most welcome, Baba. Now, for the model of this house. For search. Let me show you this. Oh my God, I'm sure you're gonna love this. Look at you. You are going to look ravishing in this. I'm sure. Thank you so much. इतके परफेक्ट कपडे तू कुठून आणतेस अधीरा वहिनी? It's so nice. Hello, वहिनी? Call me अधीरा. सॉरी अधीरा. तुला माहितीये हा सेम पॅटर्न ना दीपिका पादुकोणनी घातला होता. ती रणबीर कपूरची पार्टी होती बघ त्याच्या घरी दिवाळी फंक्शन. सेम होता. Because that is the pattern of the season, bro. मला तर चक्करच येणार आहे घालून. But guys, I'm so glad तुम्हाला हे सगळे आउटफिट्स आवडले. Because you know what? रोची choice I know, but I was a little skeptical about you two guys. But मला हे माहिती होतं की मी जे काही आणेल तुम्हाला ते आवडणार आहे. Thank you. So guys, outfits check. अजून काही राहिलं नाही का? नाही. अय्या म्हणजे सगळ्यांसाठी आणलं ना. माझ्यासाठी नाही आणलं का? माझ्यासाठी कुठे आहे? नाही आणलं आई. ठीक आहे मी चेक करतो. या जरा बोलायचं होतं. मला माहिती आहे तुम्हाला कशाविषयी बोलायचं आहे. अहो महत्वाचं आहे. मला नाही वाटत ते. ठीक आहे माझा हट्ट समजा पण 2 मिनिटं ऐकून घ्या. माझी काही रिॲक्शन नसेल तुम्ही बोला. मी श्वेताशी बोलले. तिला खोदून विचारलं की ती खोटं का बोलली. तेव्हा मला कळलं की ती घाबरली होती कारण तिच्या घरी गुंड पाठवले होते म्हणे. तुम्ही आता काहीही बोलायला लागला का? आता उद्या तुम्ही या सगळ्या प्रकरणाला एक मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचं स्वरूप द्यायला सुद्धा कमी करणार नाही. हो? नाही हे बघा मी ठरवलं होतं की मला यावर काहीच बोलायचं नाहीये पण तुम्ही ना आता मला बोलायला भाग पडताय. आता माझा नाईलाज झाला. तुम्हाला काय वाटतं कुठल्या टोकाला जाताय तुम्ही? अंशुमन हा काही गुंडांमध्ये वावरणारा माणूस आहे? हे बघा तुम्ही गप्पा बसा. घरी माणसं काय पाठवली, धमक्या काय दिल्या, तुम्ही काय मनाला येईल ते बोलताय. आता स्वानंदी मॅडम एक गोष्ट लक्षात घ्या. अंशुमन हा चांगल्या घरात वाढलेला मुलगा आहे. तरुण आहे. त्याला मैत्रिणी असूच शकतात. पण याचा अर्थ आपल्याच ऑफिसमध्ये आपल्याच हाताखाली काम करणाऱ्या एखाद्या मुलीवरती तो जोर जबरदस्ती करेल, तिच्याशी गैरव्यवहार करेल असा होत नाही. श्वेता तुम्हाला काही सांगता आणि लगेच तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवता. अंशुमनच्या विरुद्ध लगेच तलवार उपसता. काल परवा तुमची त्या श्वेताशी ओळख झाली असेल, तिच्यावर तुमचा विश्वास आहे पण अंशुमनवरती विश्वास नाही. कारण मुळात एखादी मुलगी ना स्वतःबद्दल असं काहीतरी खोटं नाही बोलू शकत. आणि ती जेव्हा पोट तिडकीने हे बोलते ना तेव्हा तिच्या बोलण्यातला खरेपणा कळतो. अहो दुर्दैवाने आपण अशा समाजातच राहत नाही आहोत की जिथे असं मुलींना कुठलेही अनुभव येणारच नाहीत. कधी वाईट नजरांना तोंड द्यावं लागतं, कधी वाईट स्पर्श अनुभवावे लागतात. आणि ह्या सगळ्याचा संताप, याचा होणारा त्रागा, याची वाटणारी किळस ही सगळी जाणवते, लक्षात येते एक मुलगी जेव्हा दुसऱ्या मुलीशी बोलते तेव्हा. म्हणून मला वाटलं
मग तिने असं का सांगितलं अहो की हे सगळं तुम्ही तिच्या डोक्यात भरवलं म्हणून? तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, तिला धमक्या दिल्या गेल्या होत्या. बरं तेच पास करावं स्वानंदी मॅडम. तुम्ही ना एकदा कबूल करून टाका स्वतःशी की जो काही तुमचा अजेंडा होता ना तो सक्सेसफुल झाला नाही. अहो काही अजेंडा वगैरे काही नव्हता माझा. मी माझ्या आई बाबांची शपथ घेऊन सांगते, मी तिच्याशी बोलले कारण अंशुमन आपल्या घरातला माणूस इन्व्हॉल्ड होता ना या सगळ्यामध्ये, म्हणून मी हात पडले. झालं मग आता हा विषय संपलाय, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. तुम्हाला अंशुमनचा एवढा काय प्रॉब्लेम आहे? अहो. नाही हे याआधी घडलंय स्वानंदी मॅडम. माझा धाकटा भाऊ आहे तो, माझ्या डोळ्या देखत मोठा झालाय, माझ्या डोळ्या देखत वाढलाय. दिवसातले अनेक तास आम्ही एकत्र असतो, एकत्र जेवतो, एकत्र ऑफिसमध्ये काम करतो.